चला रे, आवाज येतोय का बघा. यस, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. टेक्निकल कारणामुळे काल येणं झालं नाही. चला सर्वांना सुप्रभात. चला, आपले समाज सुधारकाची सिरीज सुरू आहे. लक्षात आलं का? बघा आपण काय घेतलंय, निवडक समाज सुधारक हा भाग घेतला आपण. चला, आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येत आहे का? कमेंट्स करा. यस, ओके. चला, हो, यस. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर आज आपले जे काही क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. चला बघा काय सांगितलं त्याने, खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. आता खालील विवरणावरून आपल्याला व्यक्तिरेखा ओळखायची आहे. कोणकोणते व्यक्ती आहेत याच्या संदर्भात बघा. खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. काय विवरण दिले बघा. समाज सुधारक चालू आहेत आपले. खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. पाश्चात्य ज्ञानाचे स्वागत करावे, त्याशिवाय तरुणोपाय नाही, अशी भूमिका त्यांनी प्रथमच आपल्या वर्तमानपत्रातून समोर आणली. बघा, पाश्चात्य ज्ञानाशिवाय पर्याय नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. आणि असे मांडणारे व्यक्ती कोण आहेत, तर त्यांच्या संदर्भात तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बघा, ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते. पाठीमागचं लेक्चर बघा आपण 1812 मध्ये बघितले. सॉरी 1812 नाही, 1822. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बघितली होती. त्यांना कन्नड, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक भाषा अवगत होत्या. त्यांचे दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड हे आदर्श विद्यार्थी होते. वरील विधान किंवा विधाने कोणाशी संबंधित आहेत, असा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे. लक्षात ठेवा पोरांनो, प्रश्न डेंजर आहेत किंवा इथं एक समाज सुधारक आपण पूर्ण करणार आहोत म्हणून हा प्रश्न दिलाय तुम्हाला. चला, यस ललित बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक याचं उत्तर काय, तर 3 आहे. बाळशास्त्री जांभेकर याचं उत्तर आहे का, तर आहे. आता कसं सांगितलं माहितीये का तुम्हाला, इथंच बघा, पाश्चात्य ज्ञानाशिवाय तरुणोपाय नाही असं म्हणणारे सर सय्यद अहमद खान पण होते बरं का. मुस्लिम धर्म सुधारक सर सय्यद अहमद खान यांनी पण सांगितलं होतं पाश्चात्य ज्ञान आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ही भूमिका त्यांनी इथं घेतलेली होती. त्यांनी हे आपल्या प्रथमच वर्तमानपत्रातून सांगितलंय. मग कोणतं वर्तमानपत्र आहे त्यांचं, दर्पण मधून त्यांनी सांगितलंय. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी होते. त्यांना कन्नड, फ्रेंच, लॅटिन एवढ्याच भाषा येत होत्या का, दुसऱ्या कोणत्या भाषा होत्या का अवगत त्यांना, तर त्या पण भाषा होत्या. त्यांना मराठी येत होती, त्याच्यानंतर इंग्रजी येत होती त्यांना, त्याच्यानंतर संस्कृत येत होती. बघा संस्कृत भाषा, त्याच्यानंतर तेलुगू भाषा येत होती त्यांना. बघा त्याच्यानंतर बंगाली भाषा ते बोलायचे, त्याच्यानंतर ग्रीक, त्याच्यानंतर लॅटिन. बघा आणि दुसरी भाषा इथं दिली आहे तुम्हाला, कोणती भाषा आहे का, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक या तर भाषा येतच होत्या त्यांना. मराठी, इंग्रजी, संस्कृत, तेलुगू, बंगाली एवढ्या भाषा ते बोलत होते. असा भाषेवर प्रश्न आपल्याला याच्या अगोदर असाच आपल्याला एक PYQ कुणाबद्दल विचारलाय माहितीये का, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल विचारलाय. राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल असाच एक प्रश्न विचारलाय. मग नेक्स्ट टाइम यांच्यावर काय विचारला जाणार नाही. म्हणून ही एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा की काय सांगितलं त्यांनी, की यांना एवढ्या भाषा अवगत होत्या. दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते का, तर होते. आता कुठे विद्यार्थी होते, तर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत. बघा एल्फिन्स्टन कॉलेजमधले पहिले प्राध्यापक आहेत ते एल्फिन्स्टन कॉलेजमधील. बघा एल्फिन्स्टन कॉलेजमधील निवड झालेले किंवा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये निवड झालेले पहिले मराठी प्राध्यापक बरं का. कसले, पहिले मराठी प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. पहिले मराठी प्राध्यापक आहेत ते. इथं ते कोणते विषय शिकवत होते, इथं त्यांनी भौतिकशास्त्र शिकवले. बघा भौतिकशास्त्र शिकवले म्हणजे भौतिकशास्त्र
त्याच्यानंतर गणित आणि खगोलशास्त्र हे विषयाचे ते प्राध्यापक होते. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे विषय तिथं काय केले त्यांनी शिकवले आहेत. कुठं शिकवले आहे ते विषय त्यांनी? कोणत्या कॉलेजमध्ये? एल्फिन्स्टन कॉलेज आपण बघितलं याच्या अगोदर, जे कधी स्थापन झालं 1800 कितीला? 34ला. तिथं त्यांचे ते विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 1812 ते जवळपास 1800 कितीच्या दरम्यान 46 हा त्यांचा कालखंड आहे. 34 वर्ष त्यांचं आयुष्य आहे. यांचा जन्म पोंबर्लेला झाला होता. लक्षात ठेवा, पोंबर्ले नावाचं ठिकाण, इथं यांचा काय जन्म झालेला आहे बाळशास्त्री जांभेकरांचा. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं प्रकरण यांचं माहित आहे. कोणतं प्रकरण आहे? शेषाद्री प्रकरण. हे शेषाद्री प्रकरणामध्ये आपल्या इकडं नारायण शेषाद्री यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. नारायण शेषाद्री यांनी कोणता धर्म? ख्रिश्चन धर्म काय केला होता? स्वीकारला होता. ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि ह्याचा दुसरा जो भाऊ होता त्याचं नाव होतं श्रीपती. श्रीपती हा त्या पादरीच्या घरी निवासाला होता. पादरी म्हणजेच कोण माहिती आहे का? पादरीच्या घरी तो काय करायला होता? निवास करण्यासाठी गेला होता. आणि म्हणून शेषाद्री ब्राह्मणाची ही 2 पोरं बाळशास्त्री जांभेकरांनी सुप्रीम कोर्टाकडून श्रीपतीचा ताबा घेतला. श्रीपतीचा कसा घेतला होता? कोर्टाकडून ताबा घेतला. आणि कोर्टाकडून ताबा घेतला म्हणजेच त्यांचं ख्रिश्चनीकरण व्हायचं थांबवलं होतं. लक्षात आलं का त्यांना? तुम्हाला हे शेषाद्री प्रकरण यांचं खूप गाजलंय. पाठीमागं मी सांगितलं तुम्हाला, या प्रकरणामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर आणि जगन्नाथ शंकर सेठ या दोघांनी त्यांची मदत केली होती. त्याच्यानंतर दुसरं हे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक आहेत. लक्षात ठेवा बघा, अक्कलकोट बघा, अक्कलकोट काय सांगता येईल आपल्याला? अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक. याच्यावर प्रश्न आहे. अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक होते. अक्कलकोटच्या युवराजाचे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. चला, त्याच्यानंतर कुलाबा वेधशाळेचे संचालक आहेत ते. कुलाबा वेधशाळेचे संचालक, कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून काम केले. त्याच्यानंतर डेप्युटी सेक्रेटरी म्हणून तर काम केले. त्याच्यानंतर हे शाळा तपासनीस म्हणून काम केले यांनी. शाळा तपासनीस म्हणून कार्य आहे यांचं. यांचे वर्तमानपत्र बघितलेत आपण आत्ताच. यांचं वर्तमानपत्र कोणतं? 6 जानेवारी 1832ला चालू केलेलं. कोणतं वर्तमानपत्र आहे? दर्पण. आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्र कोणतं? दिग्दर्शन. ही वर्तमानपत्र त्यांनी चालू केले. ही 1840 मध्ये चालू केलेलं वर्तमानपत्र आहे बाळशास्त्री जांभेकरांचं. बाळशास्त्री जांभेकरांचा सगळ्यात गाजलेला लेख आहे विद्या हेच बळ. लक्षात ठेवा, विद्या हेच बळ हा त्यांचा लेख, गाजलेला लेख आहे. बघा, गाजलेला लेख, त्यांचा लेख गाजलेला होता. कोणता लेख सांगितलाय तुम्हाला? विद्या हेच बळ. अतिशय महत्वाचा लेख बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेला होता. चला, लक्षात आलं. हे पहिला प्रश्न झाला बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भात. एकंदरीत हा एवढा भाग जरी केला तरी लक्षात आलं तरी तुमच्या बस झालं. चला, दुसरं बघा. आता काय सांगितलंय की आत्ताच एक प्रश्न दिला होता तुम्हाला, याच्यामध्ये बरेच उत्तर तुमचे येऊन जातील. बघा काय काय सांगितलंय आपण. याच्यामध्ये 2 पर्याय सलग सलग वाटालेत, अ आणि क. एकाला आपण ब करू आता. ठीक आहे, 2 पर्याय सारखे झालेत. बघा, एकाला अ आणि क. बघा काय सांगितलंय. दुसरा प्रश्न बघा काय म्हणताय. दादोबा पांडुरंग तरखडकर हे पहिल्या पिढीतले समाज सुधारक आहेत रे सगळे. पहिल्या पिढीतले समाज सुधारक आपण बघत आहोत सगळे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भात त्यांनी माहिती विचारली. आता बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर. चला, उत्तर द्या. बघा काय काय प्रश्न विचारले. दादोबा पांडुरंग तरखडकर अक्कलकोटच्या नवाबाचे शिक्षक होते. मुंबई प्रांताचे गव्हर्नर राहिलेल्या जेम्स फर्ग्युसन यांनी दादोबांची मराठी भाषांतरकार म्हणून 29 ऑक्टोबर 1880 ला नेमणूक केली होती. लय महत्वाचं वाक्य बघा रे. दादोबांनी विधवा विवाहाचं समर्थन केलं होतं.
वाक्य काळजीपूर्वक वाचा. वरील विधानापैकी कोणती विधाने चूक नाहीत, चूक नाहीत असं त्यांनी सांगितलंय. कोणती विधाने चूक नाहीत? उत्तर आलं का? चला कमेंट करा. चला बघा काय सांगितलंय, कोणकोणते प्रश्न आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर अक्कलकोटच्या नवाबाचे शिक्षक होते. मुंबई प्रांताचे गव्हर्नर राहिलेल्या जेम्स फर्ग्युसन यांनी त्यांची काय म्हणलंय की भाषांतरकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती. दादोबांनी विधवा विवाहाचं समर्थन केलं होतं का? चला बरोबर आहे, गायत्रीचं उत्तर बरोबर आहे. गायत्री नंबर 3चं उत्तर आहे, बरोबर आहे. 2 उत्तर नाही ललित, बरोबर आहे. धरती 2 नंबरचं उत्तर आहे. चला बघा 2 नंबर सॉरी म्हणजे किती नंबर? 3 नंबरचं उत्तर आहे. यस 3 नंबरचं उत्तर आहे, 2 नाहीये. 3 नंबरचं उत्तर आहे. 2 कसं नाही? बघा काय म्हणले, चुकीचे म्हणले. आत्ताच सांगितलंय की तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर अक्कलकोटच्या नाहीयेत, हे जावरा संस्थानाचे होते. जावरा संस्थानाचा जो जावरा भाग म्हणजे कुठं आहे? माळवा. माळवा म्हणलं की मग आपण आलो कुठं? मध्य प्रदेशात. इथल्या जावरा संस्थानाच्या ते काय नवाबाचे शिक्षक होते. इथंच कळायला पाहिजे, अक्कलकोटला नवाब नाहीयेत. अक्कलकोटला भोसलेंचं राज्य होतं, तिथं नवाब नाहीयेत. म्हणून मग तो प्रश्न जायला नाही पाहिजे तुमचा. लक्षात आलं का? म्हणून काय सांगितले, कोणती विधाने चूक नाहीत. चूक नाहीत म्हणजे बरोबर आहेत. तर हे अगदी बरोबर उत्तर आहे. ब आणि क हे दोन्ही उत्तर काय बरोबर आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ते काम केलंय का? तर केलेलं आहे. दादोबांचा जन्म आता आपल्या इकडे बघायचंय, दादोबा कधीचे आहेत? तर ते 1814 ते 1882 हा कालखंड दादोबा पांडुरंग तरखडकरांचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे यांचं जन्मगाव कुठं आहे? वसई. हे मूळचे तरखडगावचे आहेत आणि म्हणून तिथून मग यांचं नाव तरखडकर पडलंय. यांच्या आई ज्या आहेत त्या आईचं नाव आहे त्यांच्या यशोदा, या त्यांच्या आई आहेत. ते भाऊ होते, किती भाऊ आहेत ते? एकूण 4. एकूण किती भाऊ आहेत? 4 भाऊ होते ते, 4 भाऊ आहेत. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं बघा काय सांगितलंय, त्यांचे वडील जे आहेत, वडील विठ्ठलाचे भक्त होते. बघा वडील काय आहेत सांगितलंय, वडील त्यांचे विठ्ठलाचे निस्सम भक्त आहेत. लहान असतानाच घरामध्ये बऱ्याच पैकी त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्याच्यानंतर 1837लाच त्यांनी काय केलं होतं? जावरा संस्थानात नोकरी केली आहे. बघा 1837ला कुठे गेले ते? जावरा संस्थानात काय केली? आत्ता बघितलेलं आपण. इथं काय केली आहे? नोकरी केली आहे 1837ला. त्याच्यानंतर 1840 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल, बघा आत्ता जे आपण बघितलं होतं एल्फिन्स्टन स्कूलमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून, इंग्रजी शिक्षक म्हणून नोंद किंवा इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची काय झाली? नेमणूक झाली होती मुंबईमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा 1846ला 1844 मध्ये त्यांनी सभा काढली. कोणती सभा? मानव धर्म सभा. हे मानव धर्म सभा त्यांनी कुठं काढली? सुरतला. सुरतला त्यांची शिक्षक म्हणून बदली झाली होती. शिक्षक म्हणून गेले होते सुरतला. कोण कोण? हे आणि दुर्गाराम मंचाराम मेहता. दुर्गाराम मंचाराम मेहता यांच्या बरोबर तिथं गेलेत आणि तिथं त्यांनी मानव धर्म सभा काढली आहे. 1846 मध्ये 1846ला जांभेकरांच्या मृत्यूनंतर, बघा जांभेकरांच्या मृत्यूनंतर ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर झाले ते. ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर म्हणून यांचं काम आहे. ट्रेनिंग कॉलेजचं डायरेक्टर म्हणून यांनी काम केलंय. त्याच्यानंतर 1849 मध्ये यांनी परमहंस सभा काढली. परमहंस सभा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे, मुंबई. आणि 1857च्या उठावात अहमदनगरचे ते कोण होते? डेसी. आणि डीसी असताना कुणाचा उठाव मोडून काढला? भिल्लांचा उठाव. बघा भिल्लांचा उठाव काय काढला? मोडून काढला. भिल्लांचा उठाव मोडून काढला. म्हणून इंग्रजांनी त्यांना पदवी दिली. कोणती पदवी? राव बहादूर. इंग्रजांनी दिलेली पदवी त्यांना राव बहादूर पदवी इंग्रजांनी त्यांना प्रदान केली होती. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सगळं दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या संदर्भातली माहिती आहे. त्याच्यानंतर दादोबांचे काही ग्रंथ आहेत. यांनी लहान असतानाच आपल्या इकडं सांगता येईल की यांनी यशोदी पांडुरंगी ही मोरोपंताच्या केकावलीवर केलेली टीका. बघा काय म्हणता येईल आपल्याला?
पांडुरंगी, यशोदा पांडुरंगी लिहिली होती. कशावर आहे? मोरोपंताच्या, मोरोपंताची केकावली, मोरोपंताच्या केकावलीवर केलेलं यांचं हे भाष्य आहे. मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी काय केलेलं होतं? भाष्य केलं होतं. हे आपल्याला सांगता येईल. मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी भाष्य केलं आणि हेच पुढं मोठ्या प्रमाणात काय गाजलेलं होतं सांगितलं. यांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. धर्मविवेचन नावाचा यांचा ग्रंथ गाजलेला ग्रंथ होता. त्याच्यानंतर दुसरं सांगतो बघा, आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं होतं की दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत ना, हे शेवटचा एक असा भाग चालला होता की दादोबा ख्रिश्चनाकडे पण जायला आकर्षित झालते बरं का. दादोबा म्हणजे ख्रिश्चन, बघा ख्रिश्चन कम्युनिटीकडे किंवा ख्रिश्चन धर्माकडे हे आकर्षित झाले होते. ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले होते, पण ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले होते पण त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यांना वास्तव कोण सांगितलं माहिती आहे का? तर आपल्या इकडं हे ग्रीन नावाचा, बघा ग्रीन नावाचा मिशनरी व्यक्ती होता, एक मिशनरी, आणि यांनी सांगितलं की याही धर्मात दोष आहेत, याही धर्मात काय आहेत? दोष आहेत. जसे प्रत्येक धर्मात दोष आहेत, याही धर्मात दोष आहेत. असं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा हे इथून तिथून काय केले? थोडंसं बाजूला निघालेत. नाहीतर मग यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच असता. यांना ग्रीन नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की बाबा या जसं हिंदू धर्मात दोष आहेत तसे याही धर्मामध्ये दोष आहेत. त्याच्यानंतर 1848च्या ज्ञानप्रसारक सभेमध्ये, बघा ज्ञानप्रसारक सभा, 1848ची ज्ञानप्रसारक सभा, याचे हे प्रमुख होते. लक्षात आलं का? ज्ञानप्रसारक सभा याची कोण आहेत? प्रमुख आहेत. त्यांचेच ते अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत किंवा त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला, हे या सभेचे कोण होते? अध्यक्ष आहेत. ज्ञानप्रसारक मंडळी या काळात मुंबईतल्या सुशिक्षित पोरांनी एकत्र येऊन ही संघटना काय चालू केलेली होती, ज्याला आपल्या इकडं आपण ज्ञानप्रसारक सभा असं म्हणतात. ठीक आहे सर, हे काय शिकवत आहात? हे काय शिकवलेला? तर हे चालू आहे माझा टाइमपास. वागा आता हे काय शिकवलेला म्हणल्यावर कसं सांगू तुला. आता हे बघा येणाऱ्या MPSCच्या गट ब परीक्षेसाठी काय सराव प्रश्न आहेत, याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. आणि आता आपलं समाज सुधारक नावाचा घटक चालू आहे. याच्या अगोदर जगन्नाथ शंकर सेठ, लोकहितवादी, बाहुदाजी लाड असे समाज सुधारक बघितलेत. आज बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाहू महाजन हे असे समाज सुधारक आपण इथून पुढे बघणार आहोत. लक्षात आलं? किंवा त्याच्यानंतर पुन्हा साने गुरुजी असे वेगवेगळे समाज सुधारक आजच्या लेक्चरमध्ये आहेत बरं का. चला ठीक आहे. बरं, धर्मविवेचन बरोबर आहे. धर्मविवेचन आणि परमहंसिक ब्राह्मोधर्म, बघा यांचे ग्रंथ, यांचे जर ग्रंथ बघितले तर यांचे ग्रंथ कोणते कोणते? धर्मविवेचन आणि दुसरं परमहंसिक ब्राह्मोधर्म. परमहंसिक ब्राह्मोधर्म हे एकंदरीत यांचे गाजलेले 2 ग्रंथ आहेत. कारण परमहंस सभा जी होती यांची, या परमहंस सभेमध्येच इथं का बघा, परमहंस सभा जी कुठं काढली यांनी? मुंबईमध्ये. जिथं त्यांनी काय म्हणलं होतं? जसं तुम्ही कशासारखं? राजहंसासारखं राहा. म्हणजे काय म्हणलं होतं त्यांनी? दूध आणि काय पाणी, जसं राजहंस वेगळं करतोय तशा संदर्भातलं सांगितलंय. चला पुढचा क्वेश्चन आहे. चला बघा काय सांगितलंय त्यांनी आता पुढच्या क्वेश्चन मध्ये. खालील शब्द प्रपंच कोणत्या सुधारकाशी संबंधित आहे? बघा खालील शब्द प्रपंच, लक्षात ठेवा शब्द बघा. खालील शब्द प्रपंच कोणत्या सुधारकाशी संबंधित आहे? ते कासार या उपजातीचे होते. नारायण शेषाद्री यांचे सहअध्यायी होते. पुढे ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, पण त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं नाही. बघा कासार जातीच्या आहेत, कासार या उपजातीच्या आहेत. नारायण शेषाद्री यांचे ते कोण आहेत? सहअध्यायी आहेत. पुढे ग्रँट मेडिकल कॉलेज आपण बघितलंय. ग्रँट मेडिकल कॉलेज 1845 ला जगन्नाथ शंकर सेठ यांनी स्थापन केलेलं कॉलेज. हे महाराष्ट्रातलं पहिलं कसलं कॉलेज? वैद्यकीय कॉलेज. भारतातलं पहिलं 1835 ला वैद्यकीय महाविद्यालय. हे भारतातलं पहिलं वैद्यकीय महाविद्यालय ग्रँड डफ यांनी काढलेलं होतं. हे कुठं काढलंय त्यांनी? ग्रँड डफ
हे ग्रँड डफ यांनी काढलेलं वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला. कुठं काढलेलं होतं? कलकत्त्याला. हे भारतातलं पहिलं आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं 1845 ला जगन्नाथ शंकर सेठ यांनी काढलेलं आहे. चला बघा कोण आहे? गायत्री. उत्तर आले का? चला 2 बघू आपण. त्यांच्यावर ज्ञानोदय, प्रभाकर, ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राचा मोठा प्रभाव होता. त्यांनी लिहिलेली कादंबरी पहिली सामाजिक कादंबरी म्हणून ओळखली जाते. त्यातून त्यांनी विधवांच्या दुःखद स्थितीचं वर्णन केलं आहे. डोळे झापून उत्तर येईल की रे पोरांनो बाबा पद्मनजी, कारण हे वरचे 3 वाक्य अ ब क यदा कदाचित तुमच्याशी संबंधित नसले तरी पण हे मात्र अगदी बरोबर आहे की आपल्या इकडची पहिली सामाजिक कादंबरी आहे. त्या सामाजिक कादंबरीचं नाव आहे यमुना पर्यटन. आता हे तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता हे जर कळना झाल्यावर यमुना पर्यटन मग अवघड आहे पोरांनो लई. बाबा पद्मनजी कधी आहेत? तर बाबा पद्मनजी 1831 ते 1903 हा त्यांचा बाबा पद्मनजींचा कालखंड आहे. बाबा पद्मनजी यांचा जन्म कुठं झाला होता? तर ते बेळगाव मध्ये झालाय. बाबा पद्मनजी यांचा जन्म कुठं झालाय? बेळगाव मध्ये झालाय. बेळगावच्या ख्रिश्चन मिशनरी मध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालंय. बघा इथंच कुठं झालंय? ख्रिश्चन मिशनऱ्यामध्ये. बघा ख्रिश्चन मिशनऱ्याच्या ज्या काही स्कूल आहेत येथेच त्यांचं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या स्कूल येथेच त्यांचं कसलं शिक्षण म्हणतो आपण? प्राथमिक शिक्षण त्यांचं पूर्ण झालंय. इथंच त्यांचं प्राथमिक शिक्षण काय झालं? पूर्ण झालं. म्हणजे इथंच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. कुठं पूर्ण केलंय? बेळगावला. वडील आणि आई लहानपणापासूनच अतिशय आध्यात्मिक स्वभावाचे होते आणि हे या बेळगाव मधल्याच आपण जे म्हणतो तिथं प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलंय. पुन्हा ते कुठं आलेत नंतर? बघा इथं सांगितलंय हो का, नारायण शेषाद्री हे यांचे ते सहअध्यायी होते. नारायण शेषाद्री. नारायण शेषाद्री म्हणजे आत्ता बाळशास्त्री जांभेकर प्रकरणात आपण शेषाद्री ब्राह्मणाची 2 मुलं बघितली होती, नारायण शेषाद्री आणि श्रीपती शेषाद्री. ज्या श्रीपती आणि नारायणने ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा प्रयत्न केला ते त्यांचे सहअध्यायी आहेत. त्याच्यानंतर बघा सांगितलं त्यांनी 1847 म्हणजे 1847 ते 49 या काळात बघा या काळात ते ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये होते. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये काय घेतलंय? शिक्षण. पण काय म्हणता येईल? पण वैद्यकीय शिक्षण त्यांचं जे आपण असं आत्ता दिलंय वैद्यकीय त्यांचं शिक्षण जे आहे वैद्यकीय शिक्षण त्यांचं कसं राहिलंय? अपूर्णच राहिले. त्यांचे वैद्यकीय शिक्षण कसे राहिले? अपूर्ण राहिले. त्यांचं वैद्यकीय शिक्षण त्यांचं काही पूर्ण झालेलं नाही. बाबा पद्मनजी यांच्यावर ज्ञानोदय, त्याच्यानंतर प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश, कृष्णाजी रानडे. ज्ञानप्रकाश लक्षात ठेवा, कृष्णाजी रानडे. प्रभाकर बाहू महाजन. प्रभाकर कुणाचा आहे? बाहू महाजनांचा आहे. त्याच्यानंतर ज्ञानोदय कुणाचा आहे? हेनरी व्हॅलेंटाईन. हेनरी व्हॅलेंटाईन यांचा आहे. हे वर्तमानपत्र अहमदनगर मधून प्रकाशित होत होतं. लक्षात ठेवा, अहमदनगर मधून प्रकाशित होत होतं ज्याच्या मार्फत त्यांनी काय केलाय? ख्रिश्चन धर्माचा प्रसार केलाय. या वर्तमानपत्रातून ख्रिश्चन धर्माचा अतिशय वेगाने प्रसार झालेलं वर्तमानपत्र आहे. असंच अजून दुसरं वर्तमानपत्र होतं का कोणतं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारं? तर होतं ज्ञानसिंधू नावाचं एक. असंच ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारा अजून एक वर्तमानपत्र आहे ज्ञानसिंधू. लक्षात ठेवा, ज्ञानसिंधू कुणाचं आहे? तात्या छत्रे यांचं. तात्या छत्रे यांचं वर्तमानपत्र कोणतं? ज्ञानसिंधू. म्हणजे ज्ञानोदय, ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. तर याला विरोध करणारे वर्तमानपत्र वर्तमान दीपिका होतं. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवा. बाबा पद्मनजी यांच्यावर लहान असतानाच बघा डॉक्टर विल्सन यांचा प्रभाव होता म्हणाले. बघा डॉक्टर विल्सन यांचा प्रभाव होता. म्हणजे काय? हे यांचे व्याख्यान ऐकायला जायचे. विल्सन हे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे होते आणि म्हणून त्यांची ती व्याख्यान ऐकायला जायचे. आणि याच्यामध्येच मग बऱ्यापैकी बाबा पद्मनजी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झालेत असं सांगता येईल. वेदामध्ये काय आहे? वैदिक धर्म काय आहे?
त्याच्यानंतर ख्रिस्त लोकांचं कर्तव्यसार, ख्रिस्त आमचा त्राता, कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना, त्याच्यानंतर यांचे भरपूर काय होते वर्तमानपत्र, ज्यांना आपल्याकडे नियतकालिक म्हणतो आपण, यांचे वेगवेगळे नियतकालिक किंवा ज्यांना आपल्याकडे आपण काय म्हणतो आज वृत्तपत्र म्हणतो. या वर्तमानपत्रामध्ये यांचं कोणतं वर्तमानपत्र आहे? उदयप्रभा, त्याच्यानंतर सत्यदीपिका. बघा सत्यदीपिका, सत्यदीपिकामध्ये दोन आहेत, धाकटी आणि थोरली. सत्यदीपिका धाकटी यांनी काय थोरली, हे त्यांचे वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर प्रबोधय, बघा वर्तमानपत्र प्रबोधय. त्याच्यानंतर ऐक्यदर्शन, ऐक्यदर्शन. त्याच्यानंतर पुन्हा सत्यवादी, सत्यवादी. त्याच्यानंतर पुन्हा काय कुटुंबमित्र, कुटुंबमित्र. हे त्यांचे काय होते वर्तमानपत्र आहेत. किंवा मग त्यांनी त्याच्यानंतर हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही जी आहे कादंबरी आहे ही लिहिली यमुना पर्यटनाच्या नंतरच. काय म्हणतो आपण? स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फुटली म्हणतात. स्त्रियांच्या प्रश्नाला काय फुटली? वाचा फुटली. कारण हेच प्रश्न या कादंबरीतून समोर आले आणि अनेक लोकांनी याच्यावर लिखाण करायला काय केलं? सुरुवात केलं. हे जे सगळे व्यक्ती बघितलेत आपण आत्ता, याच्यामध्ये कुणाच्या संदर्भातली सगळी माहिती आहे? तर भाऊ महाजन. आपण विष्णू शास्त्री पंडितावर पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेत. नाव टिळकांच्या संदर्भात माहिती बघितली, म्हणून ज्यांना पाहिजे त्यांनी मागचे लेक्चर बघून घ्या. आता आपल्याला याच्या पुढे जायचंय, पुढचा पाठ बघायचा. बघा पुढील वाक्यात कोणाचे वर्णन करण्यात आले आहे? कोणाचे वर्णन करण्यात आले आहे असं सांगितले. बघा पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन झालेले आहे किंवा करण्यात आले आहे? चला उत्तर द्या पुढील वाक्यामध्ये. चला बघा कमेंट्स करा. पुढील वाक्यात बघा काय म्हणलंय, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे प्रकरण यांच्या वर्तमानपत्राने उचलून धरले होते. बघा साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं प्रकरण यांच्या वर्तमानपत्राने उचलून धरलंय. पाश्चात्याचं अंधानुकरण नाही किंवा संस्कृतीचा अभिमानही नाही असे मत व्यक्त करून हिंदू धर्माविषयी प्रेम व स्वाभिमान व्यक्त केला. बघा साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज यांचं प्रकरण उचलून धरलं होतं. बरोबर आहे. चला ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे, त्यांचं बरोबर आहे. साताऱ्यांचे प्रतापसिंह महाराजांचं प्रकरण 1848 ला आपल्या इकडं डलहौसी आला होता. लक्षात ठेवा, डलहौसीनं हे संस्थान काय केलेलं होतं? खालसा. डलहौसीनं हे संस्थान खालसा केलं आणि 1847 मध्ये प्रतापसिंह महाराजांचा मृत्यू झाला होता. प्रतापसिंह महाराज यांचा मृत्यू झाला होता. कुठं मृत्यू झालाय? काशीला. काशीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. यांचाच ग्रंथ आहे, प्रतापसिंह महाराजांचा ग्रंथ होता. काय नाव त्या ग्रंथाचं? सभानीती नावाचा ग्रंथ आहे यांचा. यस बरोबर. कोणता ग्रंथ आहे? सभानीती. दररोज ते काय लिहायचे? रोजनिशी लिहायचे. सभानीती नावाचा त्यांचा ग्रंथ रोजनिशी लिहायचे. सातारा शहरात वरून त्यांनी काय आणलंय? पाणी खेळवलं होतं यवतेश्वराच्या मंदिराच्या बाजूला तलाव बांधून. साताऱ्यात रस्ते वगैरे तयार करण्याचं काम केलं त्यांनी. पुतळे उभारण्याऐवजी विद्या प्रसारासाठी तो पैसा खर्च व्हावा. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. आलं काय हो का? हे आयोगाचं लक्षण आहे. बघा हे वरचे 3 पर्याय तुमच्याशी रिलेटेड कधीच नसतात किंवा समजा शक्यतो जे आता पाठीमागं तुम्ही बघितला असेल मुख्यचे प्रश्न जर बघितलात तर याच्यापैकी एखादा प्रश्न तुमच्या पर्यायातला एखादा वाक्य हे तुमच्या 100% ओळखीचं असतंय आणि ते असतेच. आणि म्हणून यांची वर्तमानपत्र आहेत आता सांगितलेली कोणती? धूमकेतू, ज्ञानदर्शन. या वर्तमानपत्रातून त्यांनी आपले सामाजिक विचार मांडले. याचं उत्तर आहे भाऊ महाजन. बघा आता भाऊ महाजनांच्या संदर्भात बघू आपण. भाऊ महाजन 1815 ते 1890 या काळामध्ये भाऊ महाजन आहेत. भाऊ महाजनांचा कालखंड. यांचं पूर्ण नाव बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे, गोविंद विठ्ठल कुंठे. लक्षात ठेवा यांचं पूर्ण नाव. याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेला पडलेला आहे. गोविंद विठ्ठल कुंटे यांचं नाव आहे. बघा आता यांनी भाऊ महाजनांनी जे काही वर्तमानपत्र चालू केलंय तर त्याच्यातलं पहिलं वर्तमानपत्र 1841 ला सुरू झालेलं
कोणतं वर्तमानपत्र आहे? प्रभाकर. प्रभाकर मधून आपण पाठीमागच बघितलं होतं की यांनी प्रभाकर मधून लोकहितवादींची शतपत्रे यांनी सांगितले. त्याच्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती छापली होती बरं का. फ्रेंच, लक्षात ठेवा, फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारे वृत्तपत्र आहे हे. लोकांना, जे आपण कधी तर म्हणतो का नाही, लोकांना समता, त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्या संदर्भातली जी माहिती सांगितली गेली ते माहिती सांगणारं हे वर्तमानपत्र होतं. फ्रेंच राज्यक्रांतीनं काय केलं हे का, हे पाश्चात्यांचं अंधानुकरण नाही आणि संस्कृतीचा अभिमान नाही. म्हणजे काय? आता इथं संस्कृतीचा अभिमान नाही म्हणजे काय, तर एकंदरीत आपला असं म्हणता येईल भारतातल्या ज्या अनिष्ट चालीरीती त्याच्यानंतर रूढी परंपरा ज्या आहेत याचा कसा अभिमान ठेवू मी, म्हणजे चालत आलेल्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा आहेत याचा मला अभिमान नाही, तर याच्यावर त्यांनी काय केलेल्या आहेत, तर याच्यावर टीका केलेल्या आहेत. परंतु हिंदू धर्माविषयी प्रेम आणि काय होतं त्यांना, स्वाभिमान होतं. त्याच्यानंतर असे सुंदर सुंदर लेख आहेत बरं का. बघा त्यांनी सांगितलंय, सगळ्यात पहिले व्यक्ती म्हणता येईल आपल्याला की त्यांनी काय सांगितलंय की भारतात इंग्लंड मधल्या तयार झालेल्या वस्तू, बघा इंग्लंड मधील काय म्हणतायत, इंग्लंड मधील तयार झालेल्या वस्तू, बघा इंग्लंड मध्ये तयार झालेल्या वस्तू भारतात विकून, बघा इंग्लंड मध्ये तयार झालेल्या वस्तू भारतात विकून इंग्रज भारताची लूट करत आहेत. इंग्रज भारताची लूट करत आहेत हे पण त्यांनी सांगितलंय. लूट करत आहेत हे सांगणारे ते व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर पुन्हा इथं आलो आपण येऊ का, पुतळ्याच्या संदर्भात, म्हणजे ते पुतळे उभारण्याऐवजी विद्या प्रसारासाठी खर्च करा. म्हणजे महात्मा फुले सारखे यांचे विचार बऱ्यापैकी होते म्हणायला काही हरकत नाहीये. त्याच्याच नंतर इंग्लंडला जाणारा जो पैसा आहे तो बंद झाल्याशिवाय देशाची गती म्हणजे गत नाही. म्हणजे बघा इंग्लंडला जाणारा पैसा, किती भारी वाक्य आहे बघा, इंग्लंडला जाणारा पैसा थांबल्याशिवाय, म्हणजे हे रानड्यांच्या अगोदरचे आहेत, थांबल्याशिवाय देशाची गत नाही. दादाभाई नौरोजींच्याही अगोदर यांचं काम आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून. बाहू महाजन, लक्षात आले का, दादाभाई नौरोजींच्या अगोदर त्यांचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आई बात समज में की यांनी काय सांगितलंय, इंग्लंडला जाणारा जो पैसा आहे तो पैसा थांबवा. त्याच्यानंतर दुसरं एक खूप महत्वाचा भाग होता बरं का यांचा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय मकर संक्रांती, बघा मकर संक्रांती सणावर यांनी टीका केली. कशासाठी टीका केली माहिती आहे का, जे तुम्ही पतंग उडवतात, बघा पतंगे उडवू नका. आणि याचा जो काही पतंग उडवून जे तुम्ही गुजरात आणि सुरतच्या आजूबाजूत जे लाखो पैसे खर्च करतायत ते पैसे शिक्षण, म्हणजे पतंगे उडवून काय खर्च करू नका, पतंग उडवून खर्च करू नका. हा पैसा त्यांनी सांगितलंय, हा पैसा आरोग्य व शिक्षणासाठी खर्च करा. आरोग्य व शिक्षणासाठी काय करा, खर्च करा, असे यांचे स्टेटमेंट आहेत पोरांनो. मकर संक्रांतीवर टीका केली आणि त्या काळात उडवले जाणारे काय म्हणतो आपण, जे काही पतंग आहेत हे पतंग उडवू नका, त्याचा खर्च करू नका. त्याच्यातून उरलेले जे काही पैसे आहेत ते आरोग्यावर आणि शिक्षणावर खर्च करा, असे म्हणणारे व्यक्ती कोण आहेत, भाऊ महाजन. आपण भाऊदाजी लाड बघितलेत, कृष्णाजी रानडे पण बघितले आपण, न्यायमूर्ती रानडेंचे चुलत भाऊ आहेत. आणि कृष्णा शास्त्री चिपळूणकर बघितले 2-4 दिवसापूर्वीच, ज्यांचं वर्तमानपत्र बघितलं आपण, विचार लहरी. ठीक आहे, आपलं 3रं का 4थं लेक्चर आहे समाज सुधारकांचं. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. बघा काय सांगितलंय, पुढील विधानात कोणत्या समाज सुधारकाचा उल्लेख आहे, पुढील विधानात कोणत्या समाज सुधारकाचा काय केलाय, उल्लेख केलेला आहे असं सांगता येईल तुम्हाला. कोणत्या समाज सुधारकांचा उल्लेख झालाय, पुढील विधानात कोणत्या समाज सुधारकाचा उल्लेख आहे. धार्मिक विचाराचे अधपतन झालेले असताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगती करता येणार नाही असं यांचं स्पष्ट मत आहे. म्हणजे बघा धार्मिक क्षेत्राचं काय सांगतात ते अधपतन, बघा काय सांगितलंय
की धार्मिक विचाराचे अधपतन झालेले असताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगती करता येणार नाही असं सांगितलंय. ठीक आहे, बघा काय बनतंय ते. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 उत्तर धरती गायत्री. बघा 1842 मध्ये क्लू दिलाय तुम्हाला. आता हे एक बी परिचयाचं नाही, तुम्हाला कळालं. हे एक पण हे परिचयाचं नाही, क पण परिचयाचं नाहीये. ठीक आहे, बघा हे आहे बघा 1882 मध्ये त्यांनी फिमेल हायस्कूलची काय केली होती स्थापना. हे 1882 फिमेल हायस्कूल म्हणजे त्याला आपल्याकडे काय म्हणतो आपण, हुजूरपागा. हुजूरपागा कुठं आहे? हुजूरपागा पुण्यामध्ये. कितीला स्थापन केलं? 1882. ही कुणासाठी शाळा होती? मुलींसाठी शाळा आहे, लक्षात ठेवा. आणि याच मुलींसाठीच्या शाळेमध्ये कुणाची, जानाक्का शिंदे यांनी शिक्षण घेतलंय, लक्षात ठेवा. जानाक्का शिंदे, जानाक्का शिंदे यांनी येथेच काय घेतलंय? शिक्षण घेतलंय. जानाक्का शिंदे यांचं येथेच शिक्षण काय झालं? पूर्ण झालेलं आहे. जानाक्का शिंदे म्हणजे कळतात का? हे कोण आहे? जानाक्का शिंदे, वीरा शिंदे यांच्या बहीण. वीरा शिंदे यांची कोण आहे? बहीण आहे. वीरा शिंदे यांच्या भगिनी आहेत या जानाक्का शिंदे. यांचं शिक्षण याच स्कूलमध्ये झालंय. इंग्लंडच्या प्रजेस असणारे राजकीय हक्क त्यांनी हिंदी प्रजनांना बहाल करावेत अशी मागणी करण्याचा आपल्याला बिलकुल हक्क नाही असे त्यांचे ठाम मत होते. असे विधान कोणाशी संबंधित आहेत? तर न्यायमूर्ती रानडे. यस गायत्री बरोबर आहे. चला न्यायमूर्ती रानडे हे त्यांचं उत्तर आहे. हे त्यांचा नाशिक जिल्ह्यात कुठं जन्म झालता? त्यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं जन्म झालाय? निफाड. तुम्हाला माहिती आहे का निफाड मध्ये 2 नद्या एकत्र येतात. इकडून आपल्या इकडून एक नदी मोठी गोदावरी आणि इकडून येणारी कादवा. आणि मग इथं आपल्याकडे एक धरण आहे बघा, कोणतं? नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर हे धरण, ज्याला आपल्या इकडं काय म्हणतो आपण? महाराष्ट्राचं काय म्हणतात? भरतपूर. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात याला. हे पक्षी अभयारण्य आपल्या इकडं निफाडला. नांदूर मधमेश्वर तिथंच आहे निफाड मध्ये. यस. चला बघा कुठं आलतो आपण आता? भूगोलाकडे पण जायचंय आपल्याला. यदा कदाचित अजून 2 दिवस मी समाज सुधारकावर घेईन प्रश्न, आता पुन्हा महाराष्ट्राच्या भूगोलात एंट्री मारायची आपल्याला. चला बघा पुढे जायचंय. न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंचा जन्म 1842 ते 1901 असा कालखंड न्यायमूर्ती रानडेंचा आहे. यांनी सुरुवातीला ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केले इंग्रजांकडे. ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर 1871 ला पुणे जिल्ह्याच्या न्यायाधीशपदी येते. पुण्याचे ते कोण झालेत? न्यायाधीश झालेत. म्हणजे पुन्हा महत्वाचे पद आहेत. 1885 ला मुंबईचे न्यायाधीश. मुंबईचे काय झालेत? न्यायाधीश. कायम तिथंच थांबलेत ते आता. पुन्हा 1885 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत मोलाचा वाटा. ENCच्या स्थापनेत काय? मोलाचा वाटा यांचा. मोलाचा वाटा म्हणजे सहभाग मोठा होता. त्याच्यानंतर 1800 कितीचं? 67चा कोणता समाज होता? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाचा म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात सहभाग. बघा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहभाग. न्यायमूर्ती रानडे यांच्याच प्रयत्नामुळे पंडिता रमाबाई बंगालमधून महाराष्ट्रात आल्या, नाहीतर त्या आल्या नसत्या. त्याच्यानंतर 1887 मध्ये आत्ताच्या मेन्सचा प्रश्न आहे रे पोरांनो. सामाजिक परिषदेची स्थापना केली आहे. सामाजिक परिषदेची काय केली? स्थापना. सामाजिक परिषदेचं पहिले अधिवेशन. सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन कुठं झालतं रे? मद्रासला. मद्रासला झालते. राष्ट्रीय काँग्रेसचं 3रं अधिवेशन 1887चं तिथंच यांनी सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरवलं. आणि ही परिषद 1895 ला हे अधिवेशन पुण्यात होणार होतं. इथं श्रीधर दाते किंवा श्रीधर दाने किंवा दाते प्रश्न आहे. यांनी सभामंडप उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि हे मग इथून काय झालं? बंद झालं. सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरवणे न्यायमूर्ती रानडेंनी काय केले? बंद केले. टिळक भक्त होता तो. चला गुड मॉर्निंग. बघा इकडे हे त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर ग्रंथ उत्तेजक मंडळी यांनी स्थापन केले. लक्षात ठेवा ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना केली. कुठं स्थापना केली? नाशिकला. त्याच्यानंतर पुन्हा वसंत व्याख्यानमाला चालू केली. बघा वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला कुठं? पुण्याला. दुसरं औद्योगिक परिषदा भरवलेत यांनी.
बघा कसल्या परिषद आहेत, औद्योगिक परिषदा, औद्योगिक परिषद भरवलेत, औद्योगिक परिषद भरवणारे पहिलेच व्यक्ती आहेत. दुसरं, हिंदी अर्थशास्त्राचे रचनाकार म्हणतात, हिंदी अर्थशास्त्राचे पाया रचनाकार, हिंदी अर्थशास्त्राचे पाया रचनाकार म्हणून यांची ओळख आहे. दुसरं अजून काय सांगता येईल तुम्हाला न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल? बघा न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आणखी काय माहिती, तर न्यायमूर्ती रानडे हे राष्ट्रीय काँग्रेसचे एकदाही अध्यक्ष झाले नाहीत. लक्षात ठेवा, ENCचे ते म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे एकदाही अध्यक्ष नाहीत, एकदाही अध्यक्ष नाहीत. दुसरं, त्याच्यानंतर जो काय म्हणतो आपण A.O. ह्यूम आहे, A.O. ह्यूम यांना गुरु मानायचे बरं का, यांना ते काय म्हणायचे, गुरु मानायचे. कोण कोण गुरु मानत होते अजून, गोपाळ कृष्ण गोखले यांचे पण गुरु आहे ते, गोपाळ कृष्ण गोखले यांचेही ते कोण आहेत, गुरु आहेत. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु आहेत. यांच्यावर पुस्तक लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यावर पुस्तक लिहिले. कोणतं पुस्तक आहे, रानडे, गांधी आणि काय जिना. रानडेंचे विचार ना लय भारी होते. रानडेंना पहिलं हो यस विवाह उत्तेजक मंडळी 1865 आहे गणेश, 1965 नाही 1865 ला त्यांनी केलं होतं ते विवाह उत्तेजक मंडळी विष्णू शास्त्री पंडितांच्या मार्फत. आणि 1869 ला पहिला विवाह लावला होता, पहिला विधवा विवाह पुण्यातला किंवा महाराष्ट्रातला. दुसरं सगळ्यात महत्वाचं आणखीन एक, गांधी व जिनावर त्यांनी टीका केली होती, बरोबर आहे. आणि रानडेंचं मात्र भरपूर कौतुक केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण रानडे सारखा कदाचित राष्ट्रहिताचे चिंतन करणारा एकही व्यक्ती सापडणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलेलं होतं. आणि रानडेंना दुसरं कुठलंच व्यसन नाही, ज्ञानार्जनच नावाचं व्यसन आहे असे पण रानडेबद्दल अनेक लोकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला होता. रानडेंना सामाजिक प्रगती पाहिजे होती. रानडेंचं स्पष्ट मत होतं, राजकीय प्रगती करण्याच्या आधी, लोकशाही आणण्याच्या आधीही लोक हे सज्ञान असणं गरजेचे आहेत, नाहीतर तुमच्या लोकशाहीला किंमत नाही. तुमचा समाज हा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विभागलेला आहे आणि यांना काय लोकशाहीचं महत्त्व कळणार आहे. तुम्ही जर इथं लोकशाही आणलात तरी अजून जाती धर्मात भांडणं लावतील आणि लोकशाही सगळे धुळीला मिळवतील. हे रानडेंनी सांगितलंय 100 वर्षापूर्वी. आत्ताच्या राज्यसेवेला प्रश्न आहे, लोकसंख्याचे दुष्परिणाम. भारताच्या दारिद्र्याचं मूळ कारण लोकसंख्या वाढ आहे, हे ठाम सांगणारे व्यक्ती आहेत. बघा भारताच्या काय सांगितलंय, दारिद्र्याचे, बघा भारताच्या दारिद्र्याचे मूळ कारण, भारताच्या दारिद्र्याचं मूळ कारण इंग्रज नसून भारताच्या दारिद्र्याचं मूळ कारण काय आहे, लोकसंख्या वाढ आहे. हे स्टेटमेंट आत्ताचे काल झालेली राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेला पडलेला PYQ आहे हा. आत्ताची राज्यसेवा म्हणजे राज्यसेवेचा PYQ कधीचा 2025 ची राज्यसेवा, त्याच्यावर पडलेला प्रश्न होता की भारताच्या दारिद्र्याचं मुख्य कारण लोकसंख्या वाढ आहे असं न्यायमूर्ती चांदावरकर यांना वाटतंय, वाटत नाही. ते बऱ्याच जणांना सापडलं नाही, तर ते स्टेटमेंट स्पष्ट मत आहे न्यायमूर्ती रानडे यांचं. अतिशय हुशार चतुर चाणाक्ष व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे होते, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय सामाजिक वर्तुळ महाराष्ट्राचं पूर्ण होता येणार नाही किंवा करता येणार नाही असे व्यक्ती न्यायमूर्ती रानडे होऊन गेले आपल्यात. चला त्याच्यानंतर हे पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलंय, साने गुरुजी यांच्या संदर्भात माहिती सांगितलंय. यस बरोबर आहे नाना, बरोबर आहे. काय सांगितलं, द डायमंड ऑफ महाराष्ट्र त्यांनी सांगितलं बरं का, डायमंड ऑफ इंडिया अँड द ज्वेल ऑफ महाराष्ट्र, बरोबर आहे. भारताचा तुम्ही हिरा आहेत तर महाराष्ट्राचा तुम्ही कोण आहेत, दागिना आहेत असं त्यांनी सांगितलंय, बरोबर आहे. नाही ना, चलो ठीक आहे, झालंय आपलं, सांगितलंय मी तुम्हाला. आता जायचंय आपल्याला साने गुरुजी यांच्याकडं. साने गुरुजी काय काय म्हणतायत बघू आपण. बघा साने गुरुजींच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही. बघा 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जळगाव कलेक्टर कचेरीवर काय काढला होता म्हणतात, मोर्चा काढला होता का, तर होता. बघा जळगाव कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला होता का साने गुरुजींनी, तर काढला होता का, याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे.
ठीक आहे, नैनाच म्हणलो मी गणेशराव. चला बघा, त्याच्यानंतर साने गुरुजींनी जळगाव गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते का? ठीक आहे, चला बघा, तर सांगितलंय त्यांनी. काय म्हणते बघा, साने गुरुजींच्या संदर्भातलं उत्तर द्या. साने गुरुजींनी पहिला मोर्चा जळगाव कलेक्टर कचेरीवर काढला होता का? त्याच्यानंतर साने गुरुजी जळगाव गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते का? आणि पंढरपूर कोणते विधान सत्य नाही असं त्यांनी सांगितलंय. कोणतं विधान सत्य नाही, कोणतं विधान सत्य नाही आपण असं बघू आता त्याच्यात. बघा, साने गुरुजींचा जन्म आहे 1899 ते 1950 हा कालखंड आहे साने गुरुजी यांचा. तोपर्यंत उत्तर द्या. पांडुरंग सदाशिव साने, पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, हे साने गुरुजींचं पूर्ण नाव. पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने. त्याच्यानंतर साने गुरुजींनी कुठं कुठं काम केलंय? चला, आलं का उत्तर? चला, फक्त काय माहित आहे का याचं? फक्त ब 3 नंबरचं उत्तर आहे. साने गुरुजी जळगाव नाही. 8वीचं पुस्तक काढून बघा, अमळनेर. साने गुरुजी अमळनेर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. साने गुरुजींनी खानदेशात अतिवृष्टी झाल्यावर जळगाव कचेरीवर मोर्चा काढला होता. पण इथं अमळनेर हे गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. पंढरपूरमध्ये साने गुरुजींनी 51 दिवस काय केलं? उपोषण. हा सगळ्यात त्यांचा मोठा सत्याग्रह आहे. सगळ्यात काय म्हणतो आपण? मोठा सत्याग्रह. कशासाठी माहिती आहे का? दलितांना प्रवेश मिळावा मंदिरात, म्हणून साने गुरुजींनी ते केलेलं होतं. त्याच्यानंतर यांचं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असेल तर फैजपूर अधिवेशन. लक्षात ठेवा, फैजपूर अधिवेशन. प्रश्न आहे फैजपूर अधिवेशनावर. हे अधिवेशन 1900 कितीचं होतं रे? 36चं अधिवेशन. काँग्रेसचं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं कसलं अधिवेशन? सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होतं हे, सुवर्ण महोत्सवी अधिवेशन. त्याच्यानंतर ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन, ग्रामीण भागातील पहिले, हे कोण सांगितलं होतं? महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की ग्रामीण भागात अधिवेशन भरवा. सुवर्ण महोत्सवी म्हणजे काँग्रेसला 50 वर्ष पूर्ण झाले होते त्याच्यासाठी. इथं 51 दिवस नाही रे पोरांनो, 21 दिवस आहे. 21 दिवस उपोषण केलं. आणि याच्यामध्ये त्यांचे एक मित्र पण होते सहभागी. त्यांचे मित्र आहेत, त्यांचं नाव होतं गणपतराव. बघा, गणपतराव काय? तपासे, गणपतराव तपासे. आणि हे किती दिवस चालले तर 21 दिवस हे उपोषण चाललं होतं. त्यांचे मित्र आहेत गणपतराव तपासे, सहकारी. त्याच्यानंतर इथंच त्यांनी ग्रामीण भागातलं इथंच त्यांनी सांगितलं होतं, आता पेटवू सारे रान, आता पेटवू सारे रान, हे यांनी इथंच सांगितलं होतं. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामगारांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, आता पेटवू सारे रान, हे इथं सांगितलं होतं. याच्यामध्ये धनाजी नाना चौधरी, लक्षात ठेवा, धनाजी नाना चौधरीवर प्रश्न आहे. धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी यांची सगळी जबाबदारी, या अधिवेशनाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. फैजपूर अधिवेशन, लक्षात आलं का? त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभेमध्ये पण यांनी काम केलंय. अखिल भारतीय किसान सभेत यांचं महत्वाचं काम होतं. त्याच्यानंतर साने गुरुजींच्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत जे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित आहेत. श्यामची आई, त्याच्यानंतर दुसरं पुनर्जन्म, हे त्यांची गाजलेली कादंबरी आहे. श्यामची आई, पुनर्जन्म, क्रांती, त्याच्यानंतर सती, ह्या त्यांच्या गाजलेल्या, गोड शेवट, ह्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्यानंतर त्यांचे वृत्तपत्र, साने गुरुजींचे वृत्तपत्र आयोगाचा प्रश्न आहे. साधना काँग्रेस, साधना काँग्रेस आणि काय? विद्यार्थी, याच्यावर आयोगाचा PYQ पडलाय रे वागांनो, लक्षात ठेवा. बघा, त्याच्यानंतर दुसरे वर्तमानपत्र अजून दैनिक छात्रालय, बरं का, दैनिक छात्रालय. त्याच्यानंतर कर्तव्य,
प्रदीप हे खालचे वर्तमानपत्र, पण या तिघावर आयोगाने काय टाकलाय, PYQ टाकलेला होता. प्रश्न आहे त्याच्यावर. ठीक आहे. आणि साने गुरुजींना आपल्याकडे आचार्य अत्रे म्हणतात. मृत्यूंचं चुंबन घेणारा महाकवी. बघा काय, मृत्यूचे चुंबन घेणारा, मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी असं के आत्रे यांनी स्टेटमेंट दिलं यांच्यावर. मृत्यूंचं चुंबन घेणारा महाकवी असे एकंदरीत आचार्य आत्रे यांनी स्टेटमेंट दिलं. यस, सविनय कायदेभंगामध्ये यांचा सहभाग होता का? होता. त्याच्यानंतर 1942च्या चले जाव चळवळीत सहभाग आहेत. 42च्या चले जाव चळवळीमध्ये, 42च्या चले जाव चळवळीमध्ये यांचा काय होता? सहभाग होता. यांचा चले जाव चळवळीमध्ये पण काय आहे? सहभाग आहे. चलो, मास्टरदा या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मास्टरदा या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा आता सूर्यसेन, त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल आणि मास्टर तारासिंग अशी नावं आहेत. मास्टरदा भूमिगत बरोबर होते, साने गुरुजी होते भूमिगत. मास्टरदा या नावाने कुणाला ओळखलं जातं? सचिनदा. सचिंद्रनाथ सन्याल यांचं पुस्तक आहे कोणतं? बंदी जीवन. बंदी जीवन पाठीमागे याच्यावर सांगितलं आपण यांना क्रांतिकारकाचं, बंदी जीवनला क्रांतिकारकाचं बायबल म्हणतात. सचिंद्रनाथ सन्याल कोणत्या कटात सहभागी होते? काकोरी कट. काकोरी कटामध्ये प्रमुख आहे ते, काकोरी कटातले प्रमुख. काकोरी कट 1925 24-25चा. ठीक आहे. यस, अगदी बरोबर आहे. सूर्यसेन उत्तर बरोबर आहे. सूर्यसेन यांचा कट होता कोणता? चितगाव कट. चितगाव कट 1930. हा कट कुठं झालता? बांगलादेशात. यांना इंग्रजांनी पकडून काय दिली? फाशी. महिलांचा, बघा काय म्हणता येईल आपल्याला, महिलांचा सहभाग असलेला, महिलांचा सहभाग असलेला एकमेव क्रांतिकारी कट. एकमेव क्रांतिकारी कट होता हा. महिलांचा सहभाग असलेला एकमेव क्रांतिकारी कट, ज्याच्यामध्ये महिला कोण होत्या? प्रतिलता वड्डेदार. प्रतिलता वड्डेदार. त्याच्यानंतर कल्पना दत्त, शांती घोष, शांती घोष, सुनीती चौधरी या महिलांचा सहभाग होता. अंबिका चक्रवर्ती, अंबिका चक्रवर्ती, अंबिका चक्रवर्तीला काय झाली? फाशीची शिक्षा. अंबिका चक्रवर्तीला फाशीची शिक्षा. फासावर जाणारी पहिली महिला, फासावर जाणारी कसली महिला? ही पहिली महिला. फासावर जाणारी पहिली महिला अंबिका चक्रवर्ती. प्रतिलता वड्डेदार यांनी काय दिलती? आत्महुती. आत्महुती देणारी महिला क्रांतिकारक आहेत प्रतिलता वड्डेदार. लक्षात ठेवा. सूर्यसेन यांना फाशी झाली. चंद्रशेखर आझाद, चंद्रशेखर आझाद यांनी पण आत्महुती दिली होती. लक्षात आलं का? आत्महुती दिली यांनी कुठं? अलाहाबाद, म्हणजे अलाहाबाद मधलंच आल्फ्रेड पार्क. आल्फ्रेड पार्क मध्ये स्वतःला त्यांनी गोळी झाडून घेतली. यस, मास्टर तारासिंग बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. राईट राईट बरोबर आहे. मास्टर तारासिंग यांनी कशाची मागणी केली? खलिस्तान. खलिस्तानची मागणी केली यांनी. बरोबर आहे, खलिस्तानची मागणी केली होती. खलिस्तानची मागणी करणारे व्यक्ती मास्टर तारासिंग आहेत. हे सगळा भाग लक्षात ठेवा. यस, चलो पुढे जायचंय आपल्याला. मास्टर तारासिंग बघा आता याच्यामध्ये हे बरेपैकी झालेलं आहे. पुढे जाऊ. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती का? चला शेवटचा क्वेश्चन असेल आपल्याला. ठीक आहे, पुढे उद्या घेऊ आता एक. बघा काय म्हणते, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? काय म्हणते बघा, काय सांगितलंय त्याने? खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
कोणते विधान अचूक आहे सांगितलंय. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमधील फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर काढलं होतं का? तर यस, जर्मनीमध्ये त्यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती. त्यांनी ती फ्री इंडिया सेंटर कधी काढलं होतं? एक तात्पुरती शाखा त्यांनी जर्मनीमध्ये काढली होती 1942 मध्ये बर्लिन शहरामध्ये काढली होती. कुठं काढली होती? बर्लिनला. सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? बघा, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आहे का? नेताजीने 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं, ज्याच्यात शहनवाज खान, जगन्नाथ भोसले, गुरुबख्श सिंग धिल्ला यांचा सहभाग होता. काय म्हणते? कोणते विधान अचूक आहेत? अचूक अ आणि क आहेत. पर्याय क्रमांक हे बरोबर नाही. सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना त्यांनी केली नव्हती. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आहे रास बिहारी बोस. रास बिहारी बोस यांनी केली होती. आज टाकून देतो मी यांना टेलिग्रामला. एकदा चेक करा, आपल्या टेलिग्राम मध्ये रास बिहारी बोस आहेत. रास बिहारी बोस तुम्हाला दिसून येतील. लक्षात आलं? खुदीराम बोस, रास बिहारी बोस हे सगळं बऱ्यापैकी बंगालमधलं घराणं आहे. लक्षात आलं? चला, तर इथं हे नेताजींनी 43 मध्ये आझाद हिंद सरकार स्थापन केलं का? शहनवाज खान, जगन्नाथ भोसले, गुरुबख्श सिंग धिल्ला यांच्यावर एक प्रसिद्ध खटला प्रसिद्ध आहे. कोणता? दिल्ली खटला. या दिल्ली खटल्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं अपघातात 1945 ला. जेव्हा सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं, यांच्यावर दिल्ली खटला भरला आणि यांचं सगळ्यांचं वकीलपत्र कोण घेतलं होतं? तर पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर भुलाभाई देसाई यांनी यांचं वकीलपत्र घेतलं होतं. लक्षात ठेवा. यावरच्या तिघांची निर्दोष सुटका त्यांनी केली होती. आयोगाने उत्तर सुभाष दिले आहे. कशाला? नाही आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली नाही, रास बिहारी बोस यांनी केलेली आहे. PYQ असेल तर मला सेंड करा, नंबर आहे. लक्षात आलं? चला, म्हणून रास बिहारी बोस यांनीच केले. आता तसं आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस म्हणते आयोग. लक्षात आलं? आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली. एका ठिकाणी रास बिहारी बोस दिले, एका ठिकाणी मग सुभाषचंद्र बोस दिले. लक्षात आलं? चला, सुभाषचंद्र बोस होते अधिवेशनाचे अध्यक्ष 1938 आणि 1939 चला, फासावर जाणाऱ्या 7 भारतीय भूमिपुत्रासाठी सप्तऋषी ही कविता कोणी लिहिली? 1931 ला फासावर जाणाऱ्या 7 भारतीयांसाठी सप्तऋषी कविता कोणी लिहिली? बघा, आता केशव कुमार म्हणजे कोण आहेत? तर केशव कुमार म्हणजे प्र के अत्रे आहेत. आपण बघितलंय प्र के अत्रे, आता सांगितलं होतं प्र के अत्रे. झाले आपली चर्चा. प्र के अत्रे बरोबर सुंदर म्हणजे सगळ्यात गाजलेले कवी, त्याच्यानंतर एक मोठे साहित्यिक म्हणून यांची ओळख आहे. साहित्यिक आहेत, कवी आहेत, वेगवेगळ्या यांच्या कादंबऱ्या पण प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर यांनी आपण बघितलं आत्ताच करेचे पाणी, हे यांचं आत्मचरित्र कितीतरी वेळा झाला. आता करेचे पाणी हे त्यांचं काय प्रसिद्ध आहे? आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. करा कुणाची उपनदी? करा कुणाची उपनदी? नीरेची. पुन्हा नीरा कुणाला? भीमाला. आणि पुन्हा भीमा कुणाला? कृष्णेला. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवा. चला, या इकडं. काय उत्तर याचं? बी उत्तर आहे का? चला, 1931 ला फासावर जाणाऱ्या 7 भारतीयांसाठी नाके बेहरे बरोबर आहे. काय नाव यांचं? नारायण केशव बेहरे यांनी कविता लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे सप्तऋषी. आता का कविता लिहिली? 12 जानेवारी 1931 ला सोलापूर मधल्या चौघांना फाशी झाली. सोलापूरमध्ये 4 जण फासावर गेले. कोण कोण गेलते? कुर्बान हुसेन, बघा फासावर गेलेले कुर्बान हुसेन. त्याच्यानंतर जगन्नाथ शिंदे, त्याच्यानंतर श्रीकृष्ण सारडा,
श्रीकृष्ण सारडा आणि दुसरं कोण होते नाव मलाप्पा धनशेट्टी. मलाप्पा धनशेट्टी हे 4 लोक फासावर गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा कितीला 23 मार्च 1931 ला कुठं लाहोर येथे हे कुठं गेलते हे यांना फाशी दिलती पुण्याला. लाहोर येथे फासावर गेलेले कोण भगत सिंग, त्याच्यानंतर सुखदेव आणि राजगुरू यांना झालेली जी फाशी हे 31 मधले इथले हे 3 आणि इथले हे किती 4, 3 आणि 4 किती 7. म्हणून त्यांनी कविता लिहिली सप्तर्षी. 1857च्या उठावावर पण त्यांनी साहित्य लिहिलेलं होतं. लक्षात आलं का? त्याच्यानंतर हरिहर सलगरकर म्हणजे कोण? हरिहर सलगरकर म्हणजे कुंजविहारी. कुंजविहारीने कविता लिहिली होती प्रकरणानंतर चौरी चौरा प्रकरण. कधी झालतं प्रकरण? 5 फेब्रुवारी 1922. आणि या प्रकरणानंतर कविता लिहिली कोणती? भेटेन 9 महिन्यांनी. भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कुणाची कविता आहे? ही भेटेन 9 महिन्यांनी कविता हरिहर सलगरकरांची आहे. कुसुमाग्रजांनी कविता कुठं लिहिली रे? कुसुमाग्रजांनी कविता लिहिली होती जालियनवाला बाग हत्याकांडानंतर. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर कितीचा आहे? 19 एप्रिल 1900 कितीचा? 13चा आहे. 13 एप्रिल 1900 कितीचा? 19चा. बघा हत्याकांड कितीचा आहे? 13 एप्रिल 1919चा जो जालियनवाला बाग हत्याकांड होता या हत्याकांडावर कविता लिहिली होती. कवी कोण लिहिली आहे? कुसुमाग्रजांनी या कविता लिहिलेल्या होत्या. यस. चला बाळा आता बोलतो. कोणतर म्हणतोय पोलीस भरतीचा फॉर्म भरला का? हे MPSCचं लेक्चर चालू आहे. कुणाला काय म्हणालास तुला तर कळते का बघ. आणि वरी एक कोणता तर कार्यकर्ता आलता बघितलो मी त्याचं. सर पोलीस भरतीमध्ये एका पायानं पळता येतंय का? एका पायानं नाही माय बिन पायाचं बी पळू शकतोस वागा तू. तुझा हाय का गोळ्या संपल्या तुझ्या? हा काय विचारतोस प्रश्न? एका पायानं पळायला येते का पोलीस भरतीत? हा घरात गोधडं पांघरून झोप. चला बाकी उद्याच्या लेक्चरला येऊ आता आपण. ठीक आहे चला उद्याच्या लेक्चरला आपण भेटू आता. चला ठीक आहे. यस चलो भेटू उद्या बरोबर उपस्थित राहा. सकाळी बरोबर 8:15 वाजता. ठीक आहे. चलो नाही कमेंट करताना तारतम्य ठेवायचं नाही. मी लगेच उत्तर दिलं असतं पण मध्ये डिस्टर्ब नको याच्यासाठी काही बोललो नाही. चलो भेटू उद्या.